रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पिल्लांना दूध पाजल्यानंतर ही गोष्ट कधीच करायची नाही. ही जर गोष्ट तुम्ही केली तर पिल्लं देवाघरी जाणार, लक्षात ठेवा. आणि पुन्हा तुम्ही काही जरी केलं तर एकदा की पिल्लू आजारी पडलं की त्या पिल्लाचा प्रश्न संपला. मग तुम्ही मला फोन करा, डॉक्टरला बोलवा किंवा काही करा, कोणती गोष्ट करू नये ते मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगतोय. संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर असतो, तो कुठल्या तरी एका चॅनलवर असणार आहे, तो पहा पूर्णपणे. तर जनरली आपण काय करतो ते पहा. शेळी पालनामध्ये महत्वाची खोच आहे आणि ही खोच ज्या शेळी पालकाला कळली, ज्याला पूर्ण माहिती याच्यामधली आहे, त्यांनी शेळीपालन करावं. अन्यथा शेळीपालन कुणाचंही ऐकून तोट्यात कधीही जाऊ नये. ज्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये त्या व्यक्ती सध्या काय करायला लागले, त्याचे व्हिडिओ बघायचे आणि ते फेकायचे यूट्यूबवर, अमकं करा तमकं करा, परंतु अनुभव कुठल्याही पद्धतीचा नसतो त्यांना. दूध पिल्यानंतर, पिल्लं दूध पिल्यानंतर लक्षात ठेवा, एक अर्धा तास तरी, दूध पिल्यानंतर अर्धा तास तरी त्यांना कधीही कुठलंही औषध पाजू नये. लक्षात ठेवाय, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग ते ब्रोटान असेल किंवा जंतनाशक असेल, काही असेल, किंवा पिल्लं दूध पिल्यानंतर त्यांना लगेच खुराक कधीही ठेवायचा नसतो. दूध पिल्यानंतर पिल्लाने लक्षात ठेवा, कडुलिंबाचा पाला खाऊ द्या, सोबाबळीचा पाला खाऊ द्या, ते चालू शकतंय, परंतु खुराक का नाही ठेवायचा? कारण खुराकामध्ये तुम्ही पिल्लं पाणी पिण्यासाठी मीठ वापरलेलं असतं. लक्ष द्या, या गोष्टीवरती पूर्णपणे लक्ष द्या. आणि परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, तुम्ही दूध घ्या, कुठलंही दूध घ्या, आणि त्या दुधामध्ये मीठ टाका, ते दूध लगेच नासून त्याच्या गुठळ्या बनतात का नाही बघा. मग असं दूध त्याच्या स्टमक मध्ये आहे तोपर्यंतच तुम्ही जर खुराक त्याला ठेवला आणि त्या खुराकामध्ये जर मीठ असेल किंवा मीठ युक्त असलेला कोणताही पदार्थ त्या पिल्लांना द्यायचा नसतो. सुट्ट मीठ अजिबात चालत नाही. आणखीन महत्वाची एक गोष्ट, लहान मुलं काय करतात, घरात स्वयंपाक चालू असतो, पिल्लं बाहेर सोडलेली असतात. लहान मुलं चुकून काय करतात ते सांगतो मी तुम्हाला. आईजवळ जाणार, आईजवळची चपाती घेणार किंवा ती चपाती घेऊन त्या पिल्लांना चारणार किंवा भाकरी चारणार. तर अशी भाकरी किंवा चपाती पिल्लांना, लहान पिल्लांना कधीही चारू नये. ते काय होत, त्याच्या समोर धरलं की ते खातच असतं. कागद जरी त्याच्या पुढे धरला तर ते कागद सुद्धा खाणार, असली स्थिती असते. आणि असे पदार्थ, मीठ असलेले पदार्थ कधीही या पिल्लांना, कमीत कमी दूध पिल्यानंतर, खुराक आणि दूध, तुम्ही चारा टाका कोणताही दूध पिल्यानंतर, परंतु खुराक नाही ठेवायचा. म्हणून मी टायमिंग नीट लक्ष देऊन पाहत जावा माझे व्हिडिओ. खुराकाच्या आणि दूध पिण्याच्या मध्ये 1.5 ते 2 तासाचं टायमिंग ठेवलेलं आहे. आणि ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही पाहत नाही, मग परिणाम काय होतो, पिल्लू 1-2 दिवस वरडून वरडून वरडून, सकाळी तर उड्या हाणतं आणि संध्याकाळी तर वरडायला सुरुवात करतं. तुम्हाला सांगतो, वरडून 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 जीव सोडून देतो. असं जर तुमच्याकडून यदा कदाचित घडलं असेल किंवा घडत असेल आणि चुकून असं जर घडलं, पिल्लू ओरडते आणि ओरडून ओरडून दूध पित नाही, काय नाही, असं पोटावरती लाथा मारते, तर अशा वेळेला काय करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.
झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.